गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात, परंतु आज हा मित्रच शेतकऱ्याला दुरावलाय. मात्र संतोष साहेबराव दौंडकर या शेतकऱ्याच्या शेतात मिळालेल्या पोषक वातावरणामुळे गांडुळाची शेती बहरली. त्यांची जमीन भुसभुशीत झाली. मशागती सोयीस्करपणे होऊन गेली. त्याचा फायदा त्यांच्या भुईमुग पिकास झालेला दिसून येतो. 10 गुंठ्यातील भुईमुगाच्या क्षेत्रात तब्बल 15 पोती शेंगाचे उत्पन्न झाले आहे. 6 किलो टोकन पद्धतीने सपाट वाफे करून भुईमुगाचे बियाणे लावले. उन्हाळ्यामध्ये फक्त पाण्याकडे लक्ष दिल्याने व कोणत्याही खताचा व फवारणीचा वापर न करता भुईमुगाचे हे उत्पन्न मिळाले आहे. फेब्रुवारी महिन्यात भुईमुगाची लागवड केल्याने ऐन उन्हाळ्यात या पिकाकडे विशेष लक्ष द्यावे लागले आहे. फक्त योग्य वेळी खुरपणी व योग्य वेळी पाणी देऊन भुईमुगाचे भरघोस उत्पन्न ऐन उन्हाळ्यातही घेता येते हे त्यांनी दाखवून दिले आहे. अशा प्रकारे गांडूळ शेती ही शेतीला संजीवनी देणारी आहे. वेगळे गांडूळ खत वापरण्याची आवश्यकता नाही.